नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। प्रभाग क्रमांक 50च्या नगरसेविका सौ मालती रमाकांत पाटील यांच्या परिश्रमाने काल अनेक ठिकाणी नूतनीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। काल कोपरीगाव परिसरामध्ये कैलासवासी भालचंद्र पाटील क्रीडांगण शाळा क्रमांक 16 आणि 3च्या मागे तसंच निर्मला देवी वसाहत सिद्धार्थनगर कोपरी येथे सुशोभीकरणाच्या कार्यक्रमाचा सोहळा संपन्न झाला। यावेळी शाळा क्रमांक 16 आणि 3च्या मागील पटांगणामध्ये ओपन जिमचं उद्घाटन समारंभ संपन्न झाला। त्याचप्रमाणे ऋतुराज ते कैलासवासी भालचंद्र पाटील क्रीडांगणाच्या बाजूने पाण्याचा व्यवस्थित निचरा व्हावा म्हणून नव्याने बांधण्यात येणाऱ्या गटारांचा उद्घाटन समारंभ यावेळी संपन्न झाला। त्याचप्रमाणे निर्मला देवी वसाहत सिद्धार्थनगर येथे पायवाट आणि गटाराच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला। आज कोपरी विभागात शाळा क्रमांक 16 याच्या पाठी ओपन जिम चालू केलेले आहे। त्याचप्रमाणे माझ्या कोपरी विभागात शिवराज हॉटेलपासून ऋतुराज पार्क ते प्रसारक मित्रमंडळ अशा ज्या काही सोसायट्या आहेत तिथे तर या सोसायट्यांचा पाणी जो होता तो पावसाळ्याच्या वेळेला इतका पाणी भरतो आणि त्यांच्या गेटमध्ये पाणी जात होतं, परंतु ह्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी आज तिथे पाण्याची आम्ही अशा ड्रेनेज लाईनची व्यवस्था केलेली आहे। मुंबई विभागीय आंतरशालेय कॅरम स्पर्धांचं आयोजन सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं। या संपूर्ण स्पर्धेमध्ये 12 जिल्हे सहभागी झाले होते। 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुलं आणि मुली या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। एकंदर 350 खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता। विजयी खेळाडूंपैकी प्रत्येक गटातील 5 खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। स्पर्धेचं उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर गणेश भगुरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालं। आमच्या महाविद्यालयात मुंबई विभागाच्या आंतरशालेय कॅरम स्पर्धा या आयोजित करण्यात आलेल्या आहेत। ती संधी आम्हाला ठाणे जिल्हा कार्यालय यांनी दिली। ह्या स्पर्धेत एकूण 3 गटांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतले आहेत आणि याच्यातला जो खेळाडू प्रत्येक गटातला जो विजयी होईल तो खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला जाईल आणि त्यांना त्या स्पर्धेला पाठवण्यात येईल। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 022-2530-4837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। सरकारने काळं धन बाहेर काढण्यासाठी पाऊल उचललं आहे। नागरिकांनी देखील सहकार्य करावं। कुठेतरी अशा प्रकारचं सर्जिकल स्ट्राईकमुळे आतंकवाद्यांच्या खोट्या नोटांचा विकल्प बंद झाला आहे, असं भारतीय जनता पार्टीचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काल ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं। ठाण्यातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व्याख्यानमालेच्या वतीने आकलन दहशतवादाचे याविषयी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळेस श्री सुब्रमण्यम स्वामी बोलत होते। काळा पैसा बाहेर यावा याकरता सरकारने अचानक पाऊल उचललं असलं तरी देशात एकंदर 3 लाख ATM आहेत। त्यातून लगेच पैसा बाहेर येऊ शकत नाही याकरता कोणतीही व्यवस्था नव्हती। 4 महिन्यांपूर्वी जर माहीत होतं तर व्यवस्था केली पाहिजे होती। तसंच इस्लामिक आतंकवाद हिंदू आणि मुस्लिम यांना वेगळं करत आहे, त्यामुळे दोन्ही बाजूने विचार झाला पाहिजे। भविष्यात काळ्या पैशाची किंमत रद्दी पेपरसारखी असेल असं सांगून त्यांनी यावेळेस आपली मतं मांडली। पहले वो सर्जिकल स्ट्राइक से लोगों में बड़ी प्रशंसा हुई और अब
कल तक वो प्रोपेगेंडा कर रहे थे कि हम कुछ नहीं किया, काला धन वापस लाएंगे, ये करेंगे, एक भी कदम नहीं लिया। अब हमने कदम लिया है, उसमें कम से कम इतना तो सब मानते हैं, दुनिया भर में मानते हैं कि आतंकवादियों का जो जाली नोट थी उसका हमने उसको विफल कर दिया है इसका कदम से। और तो निश्चित तौर पर फाइनेंस मिनिस्ट्री की जो तैयारी होनी चाहिए थी वो नहीं थी, अब उसको धीरे धीरे सुधार रहे हैं। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो। सेंट एंजेलोज प्रोफेशनल एज्युकेशनचे सर्वेसर्वा श्री राजेश ॲग्नेलो अथायडे हे आत्ता आपल्याबरोबर आहेत। राजेश सरांनी कम्प्युटर एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रांती घडवून आणली। त्याचप्रमाणे केवळ कम्प्युटर एज्युकेशन नाही तर बिझनेसच्या अनेक क्षेत्रांमध्ये राजेश सरांनी खूप मोठी क्रांती घडवून आणलेली आहे। सर, मला सांगा, राजेश ॲग्नेलो यांचा जो संपूर्ण प्रवास आहे बिझनेसमॅन म्हणून, हा खूप इन्स्पायरिंग आहे, हा खूप डेडिकेशनचा प्रवास आहे, काय सांगाल? वेल, फार इंटरेस्टिंग प्रवास होताच। लोकांची साथ चांगली मिळाली, वेळही चांगला होता, देशाची प्रगती होत होती आणि त्या प्रवाहामध्ये आमची देखील प्रगती होत गेली। कम्प्युटर एज्युकेशनपासून सुरू केलेली ही प्रोसेस होती साधारणतः 1993 पासून, पण मी त्याच्या अगोदर देखील काम करायचो। साधारणतः वयाच्या 13व्या वर्षापासून बिंदी फॅक्टरीचं काम करायचो। त्याच्यानंतर दारोदारी जाऊन कपडे विकणं, कॉस्मेटिक्स विकणं, पायल चप्पल विकणं, वेंकीस चिकन विकणं, असे अनेक उद्योग केले आणि त्याचा जो अनुभव मिळाला ते खरं म्हणजे माझं शिक्षण झालं आहे। क्लासरूमच्या 4 भिंतींमध्ये जे अकॅडमिक क्वालिफिकेशन जे मिळालं ते योग्य होतंच, त्याची गरज देखील होती, परंतु जो दारोदारी जाऊन केलेला व्यापार झाला त्याचा जो मला अनुभव मिळाला ते म्हणजे खरं म्हणजे माझं शिक्षण घडलं त्याच्यामध्ये। आणि कॉलेजच्या शेवटच्या वर्षी 1993मध्ये जेव्हा मी कम्प्युटर एज्युकेशनचा व्यवसाय सुरू केला, त्याच्यानंतर खरी म्हणजे शहरी प्लॅटफॉर्मवर, मुंबई शहराच्या प्लॅटफॉर्मवर मला ती चांगली प्रगती सुरू झाली आणि मग आम्ही जगभर पसरलो। आज तुम्ही जगभरामध्ये आपला व्यवसाय आहे, पण कम्प्युटर एज्युकेशन हे 1993मध्ये आपण सगळं चालू केलं, त्यावेळेस या क्षेत्रामध्ये यावं असं तुम्हाला काय वाटलं होतं? 1993मध्ये कम्प्युटर एज्युकेशन म्हणजे हे एक लक्झरी मानली जायची। म्हणजे एका काळी जसे आई वडील म्हणायचे की मुलगा माझा डॉक्टर होतोय किंवा पायलट बनतोय, तसंच कम्प्युटर एज्युकेशन हे फार स्टेटस ओरिएंटेड विषय मानला जायचा। सर्वसाधारण सामान्य व्यक्ती कम्प्युटर प्रशिक्षण घेऊ शकत नव्हता कारण ते महाग होतं। आणि त्या सालामध्ये 1993मध्ये मला असा विचार आला की जे थोडंफार काय मी कम्प्युटरमध्ये शिकलो आहे, कारण साधारणतः 91 आणि 92मध्ये माझ्या वडिलांच्या मित्राच्या ऑफिसमध्ये बसून त्यांनी दिलेली मदत म्हणजे कम्प्युटर आणि पुस्तक, त्याच्या आधारे मी कम्प्युटर शिकलो। माझी देखील कम्प्युटर शिकायची ऐपत नव्हती, आर्थिक व्यवस्था दुर्बळ असल्यामुळे माझी देखील ती परिस्थिती नव्हती, परंतु मला वडिलांच्या मित्राच्या ऑफिसमध्ये साथ मिळाल्यामुळे मी कम्प्युटर शिकलो आणि 1993मध्ये डेटा प्रोसेसिंगची कामं केल्यानंतर मी कम्प्युटर एज्युकेशन ह्या प्रोसेसमध्ये सामील झालो। आणि सगळ्यात मोठा ध्येय म्हणजे ज्या गोष्टीचा मला नेहमीच अभिमान वाटेल शेवटच्या क्षणापर्यंत किंवा शेवटच्या श्वासापर्यंत,
तर 1993मध्ये माझ्या कंपनीने पुढाकार घेऊन सर्वसामान्य साधारण व्यक्तीच्या दारापर्यंत कम्प्युटर एज्युकेशन नेऊन पोचवलं आणि अनेक लाख विद्यार्थी माझ्या संस्थेमधनं शिकून बाहेर पडले आणि जगभरात ते चांगल्या स्थळावर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये आयदर ते नोकरी करतायत किंवा व्यवसाय करतायत आणि यशस्वी झाले. एकंदरीतच आजचा जो गेल्या 8-10 दिवसांपासून मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पॅनिक निर्माण झाली आहे. तुमचे जे इन्स्पायरिंग कॉन्व्हर्सेशन्स आहेत त्याच्यामध्ये सध्या जे काही पोस्ट येत आहेत ते या संदर्भात येत आहेत की एवढ्या मोठ्या पॅनिकी करायची गरज नाही किंवा हे जे आहे तुम्ही लोकांना एक प्रकारे धीर देण्याचं काम करताय त्याविषयी सांगा. समस्या ते संधी या विषयावर मी एक फार चांगलं पुस्तक लिहिलेलं, ज्याच्यामध्ये माझी लाईफ जर्नी आणि मी जे शिकलो माझ्या प्रवासात त्याचा मी उल्लेख केलेला आहे. तर मी असा नेहमी विचार करतो आणि नेहमी या विषयामध्ये मानतो की या दुनियामध्ये समस्या म्हणजे काहीच नाही, समस्या म्हणजे आपल्यासाठी आलेली एक संधी आहे. हल्लीच आपले जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी साहेब, मी त्यांचा फार मोठा फॅन आहे तुमच्याच सारखा, आणि त्यांनी जी घडवून आणलेली ही जी गोष्ट आहे डिमॉनिटायझेशन, ज्याच्या आधारे ब्लॅक पैसा मार्केटमधनं इरोड होऊन जाईल, ज्याच्या आधारे जाळी नोटा देखील जाळल्या जातील, ही प्रक्रिया झाल्यानंतर अनेक उद्योजक जे आहेत ते हडबडले आणि त्यांना फार मोठी अडचण झाली असं त्यांना वाटायला लागलं. पण मी लोकांना नेहमी एकच म्हणतो की ज्या गोष्टी सर्वसाधारण सामान्य लोकांना अडचणी दिसतात किंवा ज्या गोष्टी लोकांना अडथळे दिसतात त्या खरोखर म्हणजे संध्या आहेत. तुम्ही तुमचा व्यवसाय असा फाईन ट्यून करा की अशा कुठच्याही परिस्थितीमुळे तुमच्या व्यवसायाला धक्का लागता कामा नाही. मी अजून माझ्या उद्योजक मित्रांना एकच नेहमी म्हणतो की प्रगतिशील देशामध्ये, भारत हा एक प्रगतिशील देश आहे, प्रगतिशील देशामध्ये जेव्हा शिस्त निर्माण होईल तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था ही फार बारीकीने लोकांपर्यंत पोचेल आणि त्या काळामध्ये जर तुमचा उद्योग कायद्याच्या राईट बाजूला असला तर तुम्हाला अडचण येणार नाही. आणि जर तुमच्या उद्योगामध्ये काहीतरी लॅकुना असले किंवा काहीतरी गॅप असले, शॉर्टफॉल असले तर नक्कीच तुम्हाला थोडाफार धक्का लागेल, पण तुम्ही स्वतःला फाईन ट्यून करून कायद्याच्या राईट बाजूला जर आलात तर नक्कीच तुम्हाला या देशाच्या प्रगतीबरोबर एक उद्योजक म्हणून तुम्ही देखील प्रगती करू शकणार. असं एक नेहमी म्हटलं जातं, तुम्ही आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहात, तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत आहात, एज्युकेशनमध्ये काम करत आहात, हॉटेलिंगमध्ये तुम्ही काम करत आहात. या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना असं अनेकदा म्हटलं जातं की पहिली गोष्ट म्हणजे आमच्या मराठी माणसांमध्ये असं असतं की अरे व्यवसाय नको रे बाबा, आणि त्याच्यामध्ये आता व्यवसायामध्ये डायव्हर्सिफिकेशन ही एक खूप मोठी गोष्ट येते आहे. याबाबत काय सांगाल की एका वेळेस माणसाने एक उद्योग करावा की एका वेळेस माणसाने 10 उद्योग करावे? मी तर असं म्हणेन की उद्योग करणं सोपं आहे आणि सेफ आहे, नोकरी करणं खतरनाक आहे. कारण आर्थिक परिस्थिती दुर्बळ असल्यामुळे जगभराची तुमची नोकरी राहणार की नाही याची चिंता जास्ती झालेली आहे लोकांना. विनोदाचा भाग आहे, पण मी असं लोकांना म्हणेन की वैयक्तिक भविष्य बदलण्यासाठी किंवा समाजाचं भविष्य बदलण्यासाठी किंवा देशाचं भविष्य बदलण्यासाठी उद्योग हा एकच मार्ग आहे. कुठच्याही प्रगतिशील देशामध्ये जर तुम्ही पाहिलं किंवा कुठच्याही प्रगती केलेल्या देशाला जर तुम्ही पाहिलं तर त्या देशाची प्रगती केवळ त्यामुळे झाली कारण त्याच्या जनतेने व्यवसाय स्वीकारला, नोकरी स्वीकारली नाही, व्यवसाय स्वीकारला. भारत देशाच्या प्रगतीसाठी जर कुठच्या गोष्टीची गरज असेल तर भारतीय लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी व्यवसाय करावा. तर हा व्यवसाय फक्त आपल्या शहरापुरता, देशापुरता किंवा राष्ट्रपुरता न करता आपण ग्लोबल व्यवसाय केला पाहिजे आणि व्यवसायाच्या मार्गाने आपण जगभरातला पैसा कमवून आपल्या देशामध्ये आणणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे देशाची प्रगती घडेल. मी एक फार उत्साही उद्योजक आहे. मी लोकांना प्रेरित करायचा प्रयत्न करतो की तुम्ही काही करा, 2 पैसे कमी कमवलेत ना नोकरीपेक्षा सुरुवातीला तरी हरकत नाही, पण व्यवसायामध्ये प्रवेश करा, तिथेच तुमची खरी ती प्रगती मानली जाईल. आता एक व्यवसाय करावा किंवा अनेक व्यवसाय करावा हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतं. माझं व्यक्तिमत्व असं आहे की मला एका व्यवसायाने मजा न आल्यामुळे मी अनेक उद्योग करतो. मी हॉस्पिटॅलिटीमध्ये, रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये, इव्हेंट्समध्ये आहे, एज्युकेशनमध्ये आहे, असे मी अनेक उद्योग करतो. माझा खरा व्यवसाय म्हणजे रिस्क मिटिगेशन. ज्या व्यवसायामध्ये आपण रिस्कचं गणित करून स्ट्रॅटेजिकली काम करू शकतो असा कुठचाही व्यवसाय फायदेशीर ठरतो. तर आज मी बहुतेक 4 किंवा 5 उद्योग करतोय, उद्या कदाचित मी अजून 25 उद्योग सुरू करणार. तर मला त्याच्यामध्ये मजा येते. दुसरं सांगायचं तात्पर्य म्हणजे जेव्हा तुम्ही अनुभवी होता तेव्हा एक उद्योगाचा अनुभव तुम्हाला दुसऱ्या उद्योगामध्ये नक्कीच फायदेशीर ठरतो. मी तर असं म्हणेन की 3 प्रकारे तुम्ही तुमचा व्यवसायामध्ये
मार्केट शेअर वाढवू शकता. एक म्हणजे अजून कस्टमर वाढवून, दुसरं म्हणजे जे कस्टमर आहेत त्यांना जास्ती सर्व्हिसेस देणं किंवा जास्ती प्रोडक्ट्स देणं, त्याच्याने देखील तुमचा व्यवसाय वाढू शकतो. आणि तिसरं म्हणजे दोन्ही करणं, कस्टमरही वाढवणं आणि व्यवसाय वाढवून त्याच कस्टमर्सना ॲडिशनल सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्स देणं. तर माझ्या मते तर अनेक उद्योग करणं जास्ती फायदेशीर आहे. पण तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला काय म्हणतं हे फार महत्त्वाचं आहे. बिझनेसमध्ये आम्ही तुम्हाला बघत असतो, अनेक प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही असता, अनेक ठिकाणी अनेक लोकांना तुम्ही भेटत असता. नेटवर्किंगला जे महत्त्व आहे त्याविषयी सांगा. मी तर नेहमी असं म्हणतो मराठी माणसांना, माझ्या मित्रांना, की महाराष्ट्रामध्ये आपण देखील अनेक दुसरे जे जातीचे लोक आहेत ज्यांना व्यवसायामध्ये उस्ताद मानलं जातं, गुजराती, पंजाबी, सिंधी, मारवाडी अशा लोकांना, त्याच प्रकारे आपण मराठी लोकसुद्धा उद्योगात फार मोठे यशस्वी उद्योजक बनू शकतो. इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एक नेटवर्क बनवणं. एका व्यक्तीचं नेटवर्थ इज इक्वल टू इज नेटवर्क. एका नेटवर्क बनवणं फार गरजेचं आहे. कारण संधी ज्या तुमच्याकडे येतात ते तुमच्या कष्टामुळे येतीलच, पण तुमच्या नेटवर्कमुळे जास्ती मिळतील. तर तुम्हाला कुठचा व्यक्ती किती मोठी आणि कधी संधी आणून देऊ शकतो हे काय सांगता येत नाही. परंतु त्या नेटवर्कमध्ये तुम्ही जर दुसऱ्यांसाठी उपयोगी ठरलात तरच ते तुमच्यासाठी संध्या आणून देतील. माझ्या जीवनामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की जो माझा AC रिपेअर करतो किंवा ज्याच्याकडनं मी फर्निचर घेतो, ज्याच्याकडनं मी खुर्च्या घेतो, अशा लोकांनी देखील मला फार मोठमोठ्या संध्या आणून दिल्यात आणि त्याचं मी व्यवसायामध्ये रूपांतर करून मी देखील मोठा झालो. कोण व्यक्ती तुम्हाला काय ऑपॉर्च्युनिटी आणून देईल याचा काय ठाम पत्ता नाही. परंतु तुमचा व्यवसाय असला पाहिजे नेटवर्क वाढवणे. तुमचा जो कोर बिझनेस आहे या कोर बिझनेसवर तुम्ही लोक नेमावे, त्यांनी तुमचा कोर बिझनेस मोठा करावा आणि तुम्ही कोलॅबरेटिव्ह वर्किंगमध्ये सामील व्हावं, कलेक्टिव्ह ग्रोथबद्दल विचार करावा. समाजातील अनेक उद्योजकांना एकत्रित आणून आपण कसा व्यवसाय करू शकतो याच्याकडे लक्ष द्यावं आणि तुमचा विजन वाढवावं आणि व्यवसाय वाढवावा. मी असं म्हणेन की लोकांना नोकरी देण्यापेक्षा एंटरप्रेनर्सना एंगेज करणं आणि कोलॅबरेटिव्ह वर्किंग करून आपला व्यवसाय वाढवावा हा फार चांगला, सोपा, सरळ आणि मोठा उपाय आहे. हे होते राजेश अग्नलो सर. राजेश सरांकडे बोलण्यासारखं खूप काही, माझ्याकडे टाईम लिमिट आहे. सर खूप बिझी शेड्यूल, सरांना ॲक्च्युली त्यांच्या शेड्यूलमधनं गाठणं खूप अवघड होतं, त्यामुळे हा इंटरव्ह्यू गाडीत सुरू आहे. सर आम्हाला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. माय प्लेजर, थँक्स अ लॉट. जास्तीत जास्त लोकांनी उद्योग करावा, जास्तीत जास्त लोकांनी यशस्वी उद्योग करावं, महाराष्ट्राचं नाव मोठं करावं, देशाचं नाव मोठं करावं आणि ग्लोबलायझेशनचा लाभ घेण्यासाठी सगळे आपण येऊन एकत्रित कसं काम करू शकतो याच्यावर विचार करून नक्कीच आपला स्वतःचा व्यवसाय आणि लोकांचा व्यवसाय देखील वाढवून देऊया. सेंट अँजेलोस VNCT व्हेंचर्सतर्फे मनापासून शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट अँड मे यू ग्रो, लेट द कंट्री ग्रो. गॉड ब्लेस. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.